आप देख रहे हैं लोकहित न्यूज़ सिल्लोड़, प्रतिनिधि शेख अबरार के साथ हम सिल्लोड़ शहर के अंदर तहसील के पास मौजूद है। आइए जानते हैं। मी राधाकृष्ण माधवराव काकडे। अच्छा, या ठिकाणी धानोरा गावामध्ये या अगोदर आमच्या गावामध्ये एका संदुगामध्ये निजामकालीन पुरावे सापडले होते आणि ते पुरावे आम्ही डायरेक्ट आपले विभागीय आयुक्त यांना दाखवण्यात आले, पांडे साहेबांना दाखवण्यात आले, तिथून ते RDC साहेबाला दाखवण्यात आले आणि त्यांच्या आदेशानुसार ते पुरावे खाली SDM ऑफिस सिल्लोड तसेच तहसील कार्यालय यांच्याकडे पाठवून त्याच पुराव्या आधारावर आम्हाला धानोरा गावामध्ये त्या पुराव्याच्या ज्या कुंभी नोंदी सापडल्या त्या आधारावर कुंभी नोंदीचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले आणि आम्ही तेच नोंदी आधारे गावातील लोकांना सांगितलं की बा आपले पुरावे सापडले, त्या आधारावर आपल्याला प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने धानोरा गावातील कमीत कमी प्रमाणपत्रासाठी 1000 प्रस्ताव हे SDM कार्यालयाला दाखल झालेले आहे आणि दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी पहिले आम्हाला त्याच जे कुंभी नोंदीचे पुरावे सापडले होते त्याच नोंदीवर 7 सर्टिफिकेट दिले आणि तेच नंतर जे 1000 प्रस्ताव दाखल झाले त्यांना मागून आम्हाला सांगितले बा त्याला प्रमाणित करण्यात यावं। तर ते प्रमाणित करण्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून झटत आहे आणि अनेक दिवसापासून आम्ही चक्रा मारता कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्यामध्ये अजून त्या प्रशासनानं त्यावर कुठलाही निर्णय न घेतल्यामुळं मी या ठिकाणी माझं स्वतःचं शरण रचून त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। जो कार्यक्रम तुमचा चालू आहे इथं तुम्ही बसलेला आहे, अग्नी लगडे लावलेला आहे, तर तुम्ही किती वाजून बसणार आहे? मी आज 10 तारखेच्या 1 वाजेपासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली, तर मी जोपर्यंत दस्तावेज प्रमाणित होणार नाही तोपर्यंत मी या जागेवरून उठणार नाही। एक तर दस्तावेज प्रमाणित होतील किंवा मी जर दस्तावेज प्रमाणित नाही झाले तर मी ह्याच सरणावर माझ्या चितेला आग लावणार। आपण पाहिला असन बरेच लोक याच्या वेळेस आपण पाहिला असन भराडीमध्ये, बोरगावमध्ये, भोकरदनमध्ये बरेच लोक बसलेले होते आणि त्यांना जे तर गाड्या चालवल्या, टायर चालवले, याच्याबद्दल काय म्हणणार आहे आपण? ते समाजाला जे हक्काचं आरक्षण आहे ते मिळण्यासाठी समाज हा धडपड करीत आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी आपला अमर उपोषण करून समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी एक फार मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या आरक्षणाच्या कार्यक्रमाला खूप मोठं यश या ठिकाणी मिळताना दिसत आहे। जर कधी तुम्हाला आरक्षण नाही भेटला तर तुम्ही याच्यापेक्षा महत्त्वाची काय करणार आहे? आता सध्या तर मी इथं बसलो, आता नाही भेटलं तर मी ह्याच ठिकाणी माझं अंतिम निर्णय आहे। जैसे कि आपने देखा यहाँ पे वो उनके खुद मुँह ज़ुबानी बोल रहे हैं, जैसे हमको आरक्षण नहीं मिला तो हम खुद जो है तो आग के ऊपर बैठ के अपनी जान को जोखम में डाल के जो है तो अग्निजल कर लेंगे और इसकी जिम्मेदार कौन रहेगा बता सकते आप? याची जिम्मेदार हे प्रशासनातील सर्व व्यक्ती राहतील। ये जैसे कि उन्होंने बताया, इनकी ज़ुबानी आप सुन चुके हैं। जैसे कि लोकहित आप चैनल देख रहे हैं, लोकहित को सब्सक्राइब करें, ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि आने वाली खबर आप तक फ़ौरन पहुंचती रहे। इसी बात पे रुखसत दिया हूँ। खुदा हाफिज़। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। पहिले तोटात मिळाले आता एवढ्यांना काढून घेतले।